मंगळवेढा तालुक्यातील जंगलगी येथे सोलापूर येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकून बेकायदेशीर 1,53,800 रुपये किमतीची शस्त्रे जप्त करून फाईक मुस्ताक कळंबेकर वय 46 राहणार मिल्लतनगर रत्नागिरी, निगोंडा हणमंत बिराजदार वय 37, राजकुमार हणमंत बिराजदार दोघे राहणार जंगलगी या तिघांविरुद्ध भारतीय शस्त्र अधिनियम 1959च्या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून तिघा आरोपींना गजाआड केले आहे। महाराष्ट्रातील उद्योगाला चालना देण्यासाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे। यापुढे शेतजमिनीच्या औद्योगिक वापरासाठी बिगर शेती अर्थात एने परवानगीची अट रद्द करण्यात आली आहे। याकरिता महाराष्ट्र जमीन महसूल संहितेत बदल करण्यात येणार आहे अशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे। याबाबतचे परिपत्रकही जारी करण्यात आले आहे। पुण्यात बिबवेवाडी परिसरात 40 ते 50 गाड्या फोडणाऱ्या 3 आरोपींना पोलिसांनी अटक करून त्यांचा माज उतरवला। अंडी उर्फ निरंजन देवकर, अभिषेक पांढरे आणि गणराज ठाकर या आरोपींनी दहशत माजवण्यासाठी तोडफोड केली होती। अटकेनंतर पोलिसांनी त्यांची धिंड काढत घटनास्थळीच त्यांना फिरवले। या कारवाईचा व्हिडिओ व्हायरल झाला असून पोलिसांच्या धडाकेबाज कृतीचे कौतुक होत आहे। रब्बी हंगामासाठी अक्कलकोट तालुक्यातील कुरनूर धरणातून बुधवारी दुपारी 4 वाजता खाली पाणी सोडण्यात आले आहे। कुरनूर धरणाच्या 3 दरवाजांद्वारे 1200 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे। यामुळे गुरुवारी 8ही कोल्हापुरी पद्धतीचे बंधारे तुडुंब भरणार आहेत। त्यामुळे शेतकऱ्यातून समाधान व्यक्त होत आहे। एकंदरीत जवळपास 15 ते 20% पाणी सोडण्यात येणार आहे। यामुळे अक्कलकोट, मैंदर्गी आणि दुधनी शहराचा देखील पाणी प्रश्न मिटणार आहे। देहूत संत तुकाराम महाराजांचे 11वे वंशज हरिभक्त परायण शिरीष महाराज मोरे यांनी आत्महत्या केली आहे। आर्थिक विवंचनेतून आत्महत्या केल्याचा अंदाज आहे। या घटनेमुळे देहू गावावर शोककळा पसरली आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शिरीष महाराज यांनी बुधवारी सकाळी 8:30च्या सुमारास राहत्या घरी उपरण्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे। उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार अखेर जिल्हा परिषद मुख्य प्रवेशद्वारातील पूनम गेट येथील 14 अतिक्रमित लोखंडी खोकी पुन्हा हटविण्यात आली। संबंधित 12 जणांनी आपली खोकी स्वतःहून काढून घेतली तर 2 खोकी महापालिका पथकाने जेसीबीच्या साहाय्याने निष्कासित केली। या कारवाईमुळे जिल्हा परिषद प्रवेशद्वाराने मोकळा श्वास घेतला। काही महिन्यांपूर्वी महापालिका अतिक्रमण प्रतिबंधक विभागाने ती हटविली होती। दरम्यान न्यायालयाने जैसे थे स्थितीचा आदेश दिला होता। अखेर महापालिका अतिक्रमण प्रतिबंधक विभाग आणि सदर बझार पोलीस यांच्या माध्यमातून येथील 14 खोके हटविण्याची संयुक्त कारवाई करण्यात आली। यावेळी कारवाई पाहण्यासाठी लोकांनी मोठी गर्दी केली होती। हॉटेलमध्ये चहासाठी प्लास्टिकच्या कपचा वापर केल्याप्रकरणी महापालिकेने एसटी बस स्थानकासमोरील हॉटेल चालकाला 5,000 रुपयांचा दंड केला। ही कारवाई बुधवारी सकाळी अतिरिक्त आयुक्त रवी पवार यांच्या उपस्थितीत झाली। भागवत टॉकीज समोरील ज्योती पान शॉपवर 5,000 रुपये दंडाची कारवाई झाली। महापालिकेने चहा विक्रेते, पान टपरीवाल्यांना प्लास्टिकचा वापर करण्यास सक्त मनाई केली आहे। प्लास्टिकचा वापर करणारे दुकानदार, हॉटेल चालक, पान मावा खाऊन पिचकाऱ्या मारणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई सुरू आहे। टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यातील 3 सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेला 6 फेब्रुवारीपासून सुरुवात होत आहे। या मालिकेतील सलामीचा सामना हा नागपूरमधील VCA स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहे। रोहित शर्मा टीम इंडियाचं नेतृत्व करणार आहे तर जोस बटलर याच्याकडे इंग्लंडच्या कर्णधारपदाची जबाबदारी आहे। या सामन्याला भारतीय वेळेनुसार दुपारी 1:30 सुरुवात होणार आहे। जो रूटचं कमबॅक झाला आहे। सामन्याच्या काही तासांआधीच पाहुण्या इंग्लंडने प्लेइंग 11 जाहीर केली आहे। आष्टी तालुक्यातील आष्टी उपसा सिंचन योजनेच्या कामाच्या शुभारंभानिमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बीड जिल्ह्याचा दौरा केला। बीड हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला आहे। धनंजय मुंडे यांचा बीडमध्ये दबदबा आहे। मात्र आमदार संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि वाल्मिक कराड याच्यावर झालेल्या आरोपांमुळे बीड जिल्ह्याची प्रतिमा मलिन झाली आहे। धनंजय मुंडे यांच्यावर देखील अनेक गंभीर आरोप झाले आहेत। यामुळे देवेंद्र फडणवीस यांचा बीड दौरा चांगलाच चर्चेत आलाय। अशातच नवीन बीड निर्माण करू असं मोठं वक्तव्य देवेंद्र फडणवीसांनी केलं आहे। देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे। सोलापूर शहरातील रस्त्यांवरून दररोज अंदाजे 7 ते 8 लाख वाहने ये जा करतात। वाहनांची वर्दळ वाढल्याने
शहरातील प्रमुख चौकांमध्ये सकाळी, दुपारी व सायंकाळी वाहतूक कोंडी जाणवू लागली आहे। या पार्श्वभूमीवर वाहतूक सुरळीत राहावी म्हणून शहरातील सिग्नलची वेळ आता सकाळी 9 ते रात्री 9 पर्यंत सलग ठेवण्यात आली आहे। शहरात सध्या 12 प्रमुख चौकातील सिग्नल सुरू आहेत। यापूर्वी दुपारी 12 ते 4 वाजेपर्यंत सिग्नल बंद ठेवण्यात येत होते।